आज बनवायला घेतले होते हेल्दी ड्रायफ्रूट लाडू. जर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल आणि त्याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर मी आधीच अपलोड केलेली आहे. या व्हिडिओमध्येही तिची लिंक टॅग करते, तिथे जाऊन नक्की बघा. लाडू बनवता बनवता वेळ कसा गेला ना मला हेच कळालं नाही. आणि हिमांशूला स्कूलमधून आणायची वेळसुद्धा झाली होती. म्हणजे त्याला तशी व्हॅन लावलेली आहे, व्हॅन खाली येते, तर त्याला आणायला जायचं होतं मला खाली. तर म्हटलं चल सगळं तसंच ठेवून पटकन मी खाली गेले आणि तो मला व्हॅनमधून उतरून माझी वाटच बघत होता. घरी आल्यावर मी त्याला म्हटलं चल अगोदर फ्रेश हो, तुला जेवण वगैरे पण करायचं असेल तर. त्याला अगोदर ड्रॉइंग करायची होती. म्हणाला आई मला अगोदर ड्रॉइंग करू दे, नंतर मी फ्रेश होतो आणि बाकीचं खायचं प्यायचं मी सगळं नंतर करणार. मी 2-3 वेळा समजावलं पण ठीक आहे म्हटलं बाबा, तुला समजून काही उपयोग नाही आहे, आज मी तुझं ऐकते. कारण मला पण लाडू बनवायचे होते. मग पटापट लाडू पण बनवायला सुरुवात केली आणि लाडू तयार 1-2 लाडू तयार केल्या. नेहमीप्रमाणे पहिला लाडू आपल्या स्वामींच्या चरणी नैवेद्य म्हणून ठेवला. खरं सांगायचं तर कोणतंही नवीन काही बनवलं आधी देवाला दाखवल्याशिवाय मनाला समाधानच मिळत नाही. त्यानंतर बाकीचे लाडू वळायला घेतले. तोपर्यंत हिमांशू माझ्याजवळ बसून शाळेतल्या गप्पा मारत होता. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की आजची ही जी जनरेशन अल्फा आहे ना, खरंच वेगळी आहे. आपण जितकं आधी कर हे म्हणतो तितकंच त्यांना त्यांच्या मनासारखं करायचं असतं. कधी कधी वाटतं त्यांना सतत सांगण्यापेक्षा थोडी मोकळीक दिली तर ते स्वतःच योग्य वेळी सगळं करतात. म्हणून काही वेळा काही गोष्टी त्यांच्यावर पण सोपवून द्यायला मला असं वाटतं काही हरकत नाही. तर चला, माझे इथे लाडू सुद्धा तयार झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फॉलो जर केलं नसेल तर फॉलो नक्की करा.